Hello everyone. In last lecture, we will start first unit standard distributions. ओके. त्याच्यामध्ये आता पुढचा पॉईंट आपण स्टार्ट करूया. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF और डिस्ट्रीब्युशन फंक्शन DF. ओके. डेफिनेशन काय आहे ती फर्स्ट बघून घेऊया. Let x be the discrete random variable with PMF P of x. The cumulative distribution function of x denoted by fx is defined at the probability accumulated up to point x. That is, f of x is equal to p of x is less than or equal to x equal to summation of k is equal to 0 to x p of k. ओके. आता ह्यावेळेला ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एक डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनची. त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर द अबोव एक्झाम्पल, आता एफ ऑफ एक्स. आता अबोव एक्झाम्पल आपल्याला जे काल आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला, जे हे एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी, जे आपलं हे हेड आणि टेल वगैरे हे जे एक्झाम्पल होतं, ह्याच्यावरती आपण काय केलं होतं, की आपण आता ह्याचा पी-एम-एफ आपण फाइंड करतोय. तर ह्या ठिकाणी हा जो आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन होता, तो आपण ह्या ठिकाणी ॲज इट इज इथं घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया, की कशा वेळेने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. तर ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक्स इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0, देन पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल आपल्याला किती मिळालं आहे, 1/8. When your x is equal to 1, then your probability is 3/8. When 2, then your probability is 3/8. And when 3, then your probability is 1/8. And total probability is equal to 1. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टर्म्स आपल्याला दिलेल्या होत्या. ह्याच्यानुसार आपला एफ ऑफ 0 आपण फर्स्ट फाइंड करत आहोत. व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0. त्यावेळेला तुमचा एफ ऑफ 0 काय येईल तो आपल्याला फाइंड करतोय. When your x is equal to 0, then your f of x is equal to p of x is less than or equal to 0. P of 0 is equal to 1/8. वाय? कारण की त्यावेळेला तुमचा पी ऑफ 0 काय आहे आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, 1/8. सो दॅट्स वाय 1/8 या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ 0 मिळाला. वेन युअर एफ ऑफ वेन युअर एक्स इज इक्वल टू 1, त्यावेळेला तुमचं एफ ऑफ 1 काय होणार आहे, पी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 1. आता व्हेन युअर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, त्यावेळेला आपल्याला काय काय मिळणार आहे, ज्यावेळेला लेस दॅन ऑर इक्वल टू 1 ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला आपण 1 पण घेणार आहोत आणि त्यावेळेला तुमचा लेस दॅन 1 किती आहे, तर 0 आहे. सो दॅट्स वाय आपण प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस युअर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 ह्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण एखादी इथं ह्या ठिकाणी कंडिशन देतोय, एफ ऑफ 0च्या वेळेला काहीच आपल्याला चेंजेस करावं नाही, कारण की एफ ऑफ 0च्या पेक्षा लेस व्हॅल्यू ही एफ ऑफ 0च आहे, राइट ना? एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन 0 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे का नाही, त्याच्यामुळे आपण आहे तीच प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी घेतलेली आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असेल, तर त्यावेळेला आपल्याला 2 प्रोबॅबिलिटी मिळतात. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 आणि नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ 1, गेटिंग 1. ओके. इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती आहे ऑलरेडी, 1/8, राइट? आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे, 3/8. सो दॅट्स वाय ह्या दोघांची ॲडिशन किती मिळाली या ठिकाणी आपल्याला, 4/8 ही आपल्याला काय मिळते प्रोबॅबिलिटी, सॉरी एफ ऑफ 1 इज इक्वल टू आपल्याला मिळते 4/8, विच इज इक्वल टू 1/2. ओके. नेक्स्ट पुढची टर्म काय आपल्याला फाइंड करायची आहे, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 2, त्यावेळेला तुमचं एफ ऑफ 2 काय होणार आहे, एफ ऑफ 2 इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 2. ओके. ज्यावेळेला तुमचा प्रोबॅबिलिटी आहे एक्स हा लेस दॅन और इक्वल टू 2 असेल, त्यावेळेला तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आणि नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हे आपल्याला कन्सिडर करावे लागतात. वेन युअर प्रोबॅबिलिटी ऑफ 0, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 2 ह्या आपल्याला काय करायचे, पुट करायचे आणि त्यांचे ॲडिशन करून घ्यायचे. जे काही आन्सर येईल ते काय असणार आहे तुमचं, एफ ऑफ 2. ओके. ओके. व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 2. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 7/8. ओके. पुढची जी टर्म आहे आपल्याला एफ ऑफ
3 फाइंड करायचे. व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 3 त्यावेळेला तुमचा प्रोबॅबिलिटी काय मिळणार आहे? पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 त्यावेळेला काय मिळणार आहे? पी ऑफ 0 कारण की लेस दॅन ऑर इक्वल टू 3 सांगितलेले आहे. म्हणजेच 3 पेक्षा लहान असलेले सर्व टर्म्स आणि इक्वल टू सुद्धा म्हणजेच काय असणार आहे? पी ऑफ 0 त्याच्यानंतर पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 which is equal to 1 upon 8 plus 3 upon 8 plus 3 upon 8 plus 1 upon 8 which is equal to आपल्याला मिळतं 8 upon 8 which is equal to 1. ओके म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी जी आहे एफ ऑफ 3 एफ ऑफ 3 आपल्याला किती मिळालेला आहे इज इक्वल टू आपल्याला मिळतो 1. ओके तर लक्षात घ्यायचं ह्या ठिकाणी आपली जी कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत. ओके लेस दॅन 1 सांगितलं असतं तर ह्या ठिकाणी आपल्याला ओन्ली पी ऑफ झिरोच घेतलं असतं कारण की लेस दॅन 1 हा ओन्ली पी ऑफ झिरोच आहे. पण ह्या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला पी ऑफ 0 पण घ्यावं लागणार आहे आणि पी ऑफ 1 सुद्धा घ्यावं लागणार आहे कारण की लेस दॅन पण आहे आणि 1 ऑर इक्वल टू सुद्धा आहे. राइट सो दॅट्स वाय ह्या सायन्स वरती व्यवस्थित लक्ष घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर हे सगळं आपलं हे जे आपण बघितलं ते क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ओके ऑर डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपण कसं फाइंड करायचं ते बघितले. आता खाली आपल्याला दिलेले प्रॉपर्टीज ऑफ सीडीएफ ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. The CDF of random variable x has the following properties. First one काय दिलेली आहे? f of x is a non-decreasing function of x. f of x काय सांगितलेलं आहे की नॉन डिक्रीजिंग फंक्शन ऑफ x आहे. For minus infinity is less than x is less than infinity. That is, if a is less than b, then f of a is less than or equal to f of b. ओके म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे एफ ऑफ एक्स इज नॉन डिक्रीजिंग फंक्शन. रेंज काय सांगितले फॉर द रेंज ऑफ मायनस इन्फिनिटी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी. म्हणजेच काय दिलेलं आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ही काय दिलेली आहे एक्सची आपल्याला रेंज दिलेली आहे. ओके त्याच्यामुळे आपण काय म्हणतो दॅट इज इफ एफ ऑफ इफ ए इज लेस दॅन बी देन एफ ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ बी. Okay, this is our first property. Second property सांगितले the CDF PF of x ranges from 0 to 1. ओके म्हणजेच काय असणार आहे आपल्याला सेकंड प्रॉपर्टी सांगितलेली आहे की एफ ऑफ एक्स ची रेंज काय दिलेली आहे 0 टू 1. या ठिकाणी आपल्याला एक्स ची रेंज काय मिळाली आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी राईट. तर ह्या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ एक्स ची रेंज काय सांगितलेली आहे 0 टू 1. तुम्हाला हे पण माहिती असेल प्रोबॅबिलिटीची रेंज काय असते प्रोबॅबिलिटी सुद्धा ही 0 टू 1च असते. एकतर 0 पर्यंत येईल अदरवाईज 1 पर्यंत. इन बिटवीन 0 टू 1 हा काय म्हणजे समेशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज ही काय असते आपल्याला 1 असते राईट. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो दॅट्स वाय लक्षात घ्या द सीडीएफ एफ ऑफ एक्स इज रेंजेस फ्रॉम 0 टू 1. ओके थर्ड प्रॉपर्टी सांगितलेली आहे इफ एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल whose maximum value is a, f of a is equal to p of x is less than or equal to a equal to p of x is equal to a. If c is less than a, then f of c is equal to 0. ओके तर आपल्याला थर्ड प्रॉपर्टी सांगितलेली आहे इफ एक्स इज अ रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल. जर एक्स हा तुमचा रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल असेल तर हुज मिनिमम व्हॅल्यू इज ए त्याची मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे ती ए सांगितली आहे. देन एफ ऑफ ए इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन or equal to a which is equal to p of x is equal to a. If c is less than a then f of c is equal to 0. ओके तर ही आपली थर्ड प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी दिली आहे इफ द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज बी देन एफ ऑफ बी इज इक्वल टू 1. ओके फिफ्थ वन सांगितलेली आहे इफ एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल देन एफ ऑफ एक्स इज अ स्टेप फंक्शन. It jumps at x and constant between two successive values of x. Uh, moreover, size of jump at x j is PMF of P of xi as shown in the following graph.
ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स इज अ रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल इज अ स्टेप फंक्शन. स्टेप फंक्शन आहे हे आपल्याला ही फिफ्थ वन प्रॉपर्टी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता हे खाली आपल्याला जे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत, त्या फॉर्म्युलेजवरती आपल्याला काही क्वेशन्स सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला नोटमध्ये काय दिलेलं आहे, पी ऑफ ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, विच इज इक्वल टू P of x is less than or equal to b minus P of x is less than or equal to a. Okay, which is equal to f of b minus f of a. ओके. तर हा जो आहे, जो आपल्या ह्याच्यावरती आपल्याला काही क्वेशन्स आहेत, आपण स्टेप बाय स्टेप आपण क्वेशन सॉल्व्ह करू. त्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिल्यांदा हे 6 फॉर्म्युलेज आहेत, ते फर्स्ट बघून घ्या. पुढचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, पी ऑफ ए इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी, विच इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू b minus p of x is less than or equal to a plus p of x is equal to a is equal to f of b minus f of a plus p of a. ओके. जे हे 6 फॉर्म्युलेज दिलेत ह्याच्यावरती आपल्याला पुढचे काही क्वेशन सॉल्व्ह करायचे. आपण क्वेशन सॉल्व्ह करू साइड बाय साइड आणि हे फॉर्म्युलेज मेन म्हणजे तुम्हाला पाठ करणं मस्ट आहे. ओके. कारण की ह्या फॉर्म्युलीजवरतीच आपल्याला खाली जे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शनचे क्वेशन्स दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा जो क्वेशन दिलेला आहे तो आपण सॉल्व्ह करून बघूया आणि साइड बाय साइड आपल्या फॉर्म्युलेज कसे युटिलाइज करायचे ते सुद्धा बघून घेऊया. ओके. आता खाली क्वेशन दिलेला आहे, द फॉलोइंग इज अ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स. एक्स दिलेला आहे आपल्याला 1 to 8 व्हॅल्यूज दिले आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेले आहे 0.2, 0.4 अप टू 1.00. ओके. फाइंड पी एम एफ ऑफ एक्स. सेकंड सांगितले पी ऑफ 2 इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 5. नेक्स्ट दिलेलं आहे पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7. फोर्थ वन सांगितलेलं आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 4 आणि फिफ्थ वन आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. सिक्स वन दिलेलं आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3 आणि सेवन्थ वन दिलेलं आहे पी ऑफ एक्स इज लेस दॅन 5 डिवायडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. ओके. आता मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या सायन्स दिलेल्या आहेत, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल, इज इक्वल टू असेल किंवा लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण की ज्या वेळेला ह्या साईन आहेत, त्या साईननुसार आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे. ओके. फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, पी-एम-एफ ऑफ एक्स म्हणजेच काय सांगितलंय, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ एक्स. आता क्वेशन सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप आपण बघूया. आता काय सांगितलेलं आहे, सिन्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ के इज इक्वल टू 0 टू एक्स पी ऑफ एक्स. ओके. आता ह्या ठिकाणी जो आपल्याला फॉर्म्युला दिलाय त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज के प्लस एक्स ऑफ के प्लस 1 इज इक्वल टू एक्स इज समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू के प्लस 1 पी ऑफ एक्स. So that's why P of k plus 1 is equal to f of x plus, sorry, x of k plus 1 minus f of x k. ओके. आता पी-एम-एफ आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे. द पी-एम-एफ ऑफ एक्स इज गिवन बाय, आता जो आपल्याला गिव्हन डेटा दिलेला आहे, तो गिव्हन डेटा आपण काय केलेला आहे, फर्स्ट एक्स आपण आहे तसा लिहून घेतलाय. एफ ऑफ एक्स सुद्धा आपण आहे तसा लिहून घेतोय. आता आपण फाइंड काय करतोय, पी ऑफ एक्स फाइंड करतोय. पी ऑफ एक्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करायला काय मिळणार आहे, तर पी ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमचा एफ ऑफ 1 इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला, 0.1. कारण की आपण जो मगाशी क्वेशन सॉल्व्ह केला त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, लेस दॅन इक्वल टू 1. सो दॅट्स वाय लेस दॅन इक्वल टू जी आपल्याला एफ ऑफ एक्स आहे तोच आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी तुमचा पी ऑफ 1 मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे टर्म आहे ती पुढची टर्म आपल्याला मिळाली आहे एफ ऑफ सॉरी पी ऑफ 2. पी ऑफ 2 आपल्याला काय मिळतो? पी ऑफ 2 इज इक्वल टू एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1.
एफ ऑफ 2 इज इक्वल टू काय मिळालं आहे 0.4 मायनस 0.2 बिकॉज प्रिव्हियस व्हॅल्यू इज 0.2. सो दॅट्स वाय आपल्याला पी ऑफ 2 काय मिळालं आहे 0.2. नेक्स्ट पी ऑफ 3. पी ऑफ 3 फाइंड करण्यासाठी पी एफ ऑफ 3 मायनस एफ ऑफ 2. सो ऑन आपल्याला काय करायचंय अप टू पी ऑफ 8 पर्यंत आपल्याला फाइंड करून घ्यायचं. पी ऑफ 8 ची ह्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0.1. ओके, स्टेप बाय स्टेप लक्षात आलंय कसं करायचंय. लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही पी ऑफ एक्स ह्या पॉइंटचा पण तुम्ही म्हणजे अजून जरी कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते, कारण की फॉर्म्युलामध्ये जर कन्फ्यूज होत असाल तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, जो तुमचा पी ऑफ एक्स असतो तो तुमचा एफ ऑफ एक्स आहे तो इक्वल टू असतो. पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या काय होणार आहेत, तुमच्या जो एफ ऑफ एक्स मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू एफ ऑफ एक्स जी काय आहे त्याच्यामधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे. सो दॅट्स वाय 0.4 मायनस 0.2 इज इक्वल टू 0.2. नेक्स्ट 0.45 मायनस 0.4 इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले 0.05. नेक्स्ट 0.6 मायनस 0.05 इज इक्वल टू 1.5. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला ईच व्हॅल्यू अगदी लास्टची पण बघा 1 मायनस 0.9 इज इक्वल टू किती मिळणार आहे तर 0.1. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला पीएमएसच्या आपल्याला ह्या फाइंड करून घ्यायच्या आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे क्वेश्चन मध्ये बघा सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला पी हा कुठपासून स्टार्ट असणार आहे तर 2 पासून स्टार्ट असणार आहे आणि एंड आपल्याला कुठपर्यंत राहणार आहे तर 5 पर्यंत. म्हणजेच रेंज आपली काय असणार आहे पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5. ह्या ज्या सर्व व्हॅल्यू आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायचे आणि जे काय आन्सर असेल ते काय असणार आहे आपलं पी ऑफ 2 इज लेस दॅन or इक्वल टू एक्स लेस दॅन or इक्वल टू 5. ओके, आता जर तुम्ही प्रॉपर्टीच्या नुसार गेलात मगाशी जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या आहेत हाच सेम क्वेश्चन आपण प्रॉपर्टीज नुसार जर फाइंड करायला गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला काय करणार आहोत आपण बाय प्रॉपर्टी आपण काय करतोय पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 इज इक्वल टू आपल्याला अगेन किती मिळणार आहे 0.48. ओके, पुढचा जो पॉइंट आहे सॉरी पुढचा जो क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे थर्ड वन पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7 आपल्याला हे फाइंड करायचंय. तर त्यावेळेला लेस दॅन 2 सांगितलेले राईट. आता आपण बाय प्रॉपर्टी जाऊया. तर प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय करावं लागणार आहे प्रॉपर्टीनुसार आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय होणार आहे 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला आहे फोर्थ वन पी ऑफ ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन बी इज इक्वल टू काय मिळणार आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी. तोच फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करतोय थर्ड वन. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळालंय एफ ऑफ बी इज इक्वल टू किती आहे तर 7 राईट ना. ह्या ठिकाणी आपण ए इज इक्वल टू 2 मिळणार आहे आणि बी इज इक्वल टू किती मिळणार आहे 7 मिळणार आहे. सो दॅट्स वाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी. ओके, सो दॅट्स वाय ज्या ह्या व्हॅल्यू आहेत त्या आपण ह्या ठिकाणी पुट केलेल्या आहेत आणि जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे ते तुमचं तुमचं ह्याचा आन्सर असणार आहे. ओके, हे आपण बाय प्रॉपर्टी केलेलं आहे कारण की ह्या ठिकाणी आपण प्रॉपर्टी यूज करून हे फाइंड करतोय. आणि इन जनरल जर तुम्ही फाइंड करायला गेलात म्हणजे सपोज तुम्हाला फॉर्म्युला पार्ट नसेल प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहिलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर तुम्ही फाइंड करायला गेलात तर काय होणार आहे लक्षात घ्या पी ऑफ इज काय सांगितलेलं आहे 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7 सांगितले. म्हणजेच हा तुमचा एक्स आहे तो कुठून असणार आहे ग्रेटर दॅन सांगितलेले 2 इज सॉरी एक्स इज ग्रेटर दॅन 2 सांगितलेलं आहे. ग्रेटर दॅन 2 म्हणजेच काय असणार आहे 3 4 5 अप टू काय सांगितलेलं आहे एक्स इज लेस दॅन 7 सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय 7 पेक्षा लहान आणि 2 पेक्षा मोठा असे जे सगळे नंबर्स त्यांची आपल्याला ऍडिशन करावे लागणार आहे. सो दॅट्स वाय पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6. ओके, ह्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट ऑन करून घ्या कारण की ह्या टेबलमध्ये आपण फाइंड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो काही कॉन्स्टंट असेल तो तुमचा काय असणार आहे तुमच्या बाय प्रॉपर्टी आणि बाय तुमच्या ह्या मेथडने जरी तुम्ही फाइंड केलं तरीही आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पुढचा क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं होता की पी ऑफ
एक्स इज ग्रेटर दॅन 4. तर बाय प्रॉपर्टी जर तुम्ही करायला गेलात, तर आपली जी प्रॉपर्टी काय आहे, एक्स इज लेस दॅन 4 म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ए. ही जी प्रॉपर्टी आपल्याला ती यूज करायची आहे. म्हणजेच काय असणार आहे, विच इज इक्वल टू 1 मायनस एफ ए, राइट? सो दॅट्स वाय बाय प्रॉपर्टी 1 मायनस एफ ऑफ 4, राइट? सो दॅट्स वाय एफ ऑफ 4 किती मिळालेलं आहे आपल्याला, 0.6. ओके, माझं जिथे कर्सर आहे तिथे लक्ष द्या. ओके, तर त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी आपण काय पुट करतोय, 1 मायनस 0.6 विच इज इक्वल टू 0.4. ओके, बाय प्रॉपर्टी जरी काढायला गेलात तरीही काय होणार आहे, तुमचा आन्सर तेच येणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 4 सांगितलेलं आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 4 म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ 5, पी ऑफ 6, पी ऑफ 7 आणि पी ऑफ 8. कारण की एक्स पेक्षा 4 पेक्षा ग्रेटर जे नंबर्स आहेत ते आपल्याला सगळे ह्या ठिकाणी आपल्याला यूज करावे लागणार आहेत. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी आपला आन्सर इन जनरलच्या मेथडनी जरी गेला तरी तुमचा आन्सर किती मिळालं आहे, या ठिकाणी 0.4 मिळालेलं आहे. पुढची टर्म आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, जो तुम्हाला टर्म फाइंड करायला सांगितलाय, फर्स्ट तुम्ही जो हा वरती टेबल दिलेला आहे 1.6 पेज नंबर वरती, तो तुम्ही काय करायचा, तुम्ही त्या ठिकाणी त्याला कंपेअर करायचंय. कोणती प्रॉपर्टी तिथे ॲप्लिकेबल आहे. ओके, आणि जी प्रॉपर्टी तुमची ॲप्लिकेबल असेल, त्या प्रॉपर्टीचा जो फॉर्म्युला आहे, तो तुम्ही खाली लिहून घ्या आणि त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू पुट केल्यात आणि जे आन्सर असेल तुम्ही काढलं तरी चालेल. म्हणजे कन्फ्यूज जास्त होऊ नका. ह्या 6 प्रॉपर्टीजवरती ह्याच्या खालचे सगळे क्वेशन्स डिपेंड आहेत. ओके. त्यामुळे ह्या 6 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पाठ करणं मस्ट आहे. ओके. ॲटलीस्ट काही ना काहीतरी शॉर्टकट यूज करा किंवा कसंही करा, पण ते तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजवरून तुम्हाला हे क्वेशन्स हे सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके. तर ह्या प्रॉपर्टीज तुम्ही मस्ट ह्या पाठ करून घ्या, कारण की ह्याच्यावरती हे 5 मार्काचा क्वेशन हा थेअरी एक्झामिनेशनमध्ये मोस्टली हे विचारले जातात. 5-5 मार्काला हे क्वेशन्स असतात. 5-6 प्रॉपर्टीजनुसार तुम्हाला क्वेशन फाइंड करायला सांगितलेलं असतं. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजनुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण फाइंड केल्यात आणि 6-1 आपल्याला जे फाइंड करायला सांगितलेलं आहे, ते 6-1 काय सांगितलेलं आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, राइट? सो दॅट्स वाय या ठिकाणी टू फाइंड पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय एक्स is greater than or equal to 3, recall it as a p of a upon b is equal to p of a disjunction b upon p of b. Okay, let us find define a is equal to p of x is equal to 5 and b is equal to x is greater than 3. So that's why हा जो आपला फॉर्म्युला आहे p of a upon b is equal to p of a disjunction b upon p of b and p of a disjunction b is equal to x is equal to 5. हा जो संपूर्ण पार्ट आहे तो आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे, p of x is equal to 5 upon x is equal to greater than or equal to 3 is equal to काय मिळालं आहे, जो आपला फॉर्म्युला जो आपल्याला फाइंड करायचं आहे, p of x is equal to 5 upon p of x is greater than or equal to 3. ओके, व्हेन युअर x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.08. ओके, कारण की इकडे इथे बघा, व्हेन युअर x इज इक्वल टू 5, त्यावेळेला तुमची p ऑफ x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.08. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी ती व्हॅल्यू डायरेक्टली पुट करून घेतली. त्याच्यानंतर p ऑफ x इज ग्रेटर दॅन 3. p ऑफ x इज ग्रेटर दॅन 3 आपल्याला किती मिळणार आहे, या ठिकाणी बघा, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 मिळाली, किती आहे, 0.6. कर्सरकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर ह्यांची आपल्याला डिव्हिजन केल्यानंतर काय आन्सर मिळालंय, 0.1333. ओके. तर हे आपल्याला ह्याच्यानुसार आपल्याला हे फाइंड करून घेतलेलं आहे. पुढची टर्म सुद्धा आपल्याला काय सांगितले, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 5 डिवाइडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. So that's why p of x is less than 5, comma x is greater than 2 divided by p of x is greater than 2, which is equal to p of 2 is less than or equal to x less than 5. ओके, कारण की इथेच बघा, एक्स हा काय सांगितलेला आहे, ह्या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू 2 सांगितलेलं आहे आणि लेस दॅन काय सांगितलेलं आहे, 5. म्हणजेच आपली रेंज काय होऊन जाणार आहे, 2 इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन 5 डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2,
हा पण आहे तसं ॲज इट इज या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी रेंज आपल्याला काय दिलेली आहे 2 to 5 दिलेली आहे. आता हा पार्ट पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, वरती जे प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज सोबत तुम्ही कंपेअर करा. ते कंपेअर केल्यानंतर या ठिकाणी थर्ड वन जी आपली ही प्रॉपर्टी आहे, पी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन बी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी प्लस पी ऑफ ए हा आपल्याला फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घेतला डिवाइडेड बाय एक पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2 विच इज इक्वल टू 1 अपॉन सॉरी 1 मायनस एफ ऑफ 2 प्लस पी ऑफ 2. हे कुठून आलं? तर हे आपलं वगाच्या प्रॉपर्टीज मधूनच. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रॉपर्टीज ह्या कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके. दॅट्स वाय प्रॉपर्टीज व्यवस्थित पाठ करा. पुढे ह्यांचा आन्सर आपल्याला काय ठिकाणी या ठिकाणी मिळाले 0.4 डिवाइडेड बाय 0.8 विच इज इक्वल टू 0.5. ओके. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा पॉइंट कळालेला आहे का? की आपले जे हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन्स आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे. कळालं असेल तर मला आता जरा रिप्लाय द्या. अरविना आणि पौर्णिमा पटकन रिप्लाय अनम्यूट करा आणि मला रिप्लाय द्या. समजलं मॅडम. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. नाही. ओके. ओके. त्याच्यानंतर पुढचा आपण पॉइंट एक जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो घेऊया कारण की टाइम संपत आलेला आहे. ओके. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा. एक्सपेक्टेशन्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आपल्याला हा टॉपिक आपण इथे सुरू करतोय. मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. तर डेफिनेशन काय आहे बघा. लेट एक्स बी अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल विथ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन xi, p of I, then the expected values of x is denoted by ex is defined as ex is equal to summation of k is equal to 1 to n x of k, p of x of k is equal to x1 plus sorry into p of x1 plus x2 into p of x2 up to xn into p of xn. आता इथं खाली आपल्याला त्याचं आपल्याला एक डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट दिलेला आहे. द मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन ऑफ आर व्ही प्रोव्हाइड्स random variable provides a representative figure of the probability distribution. E of x is a arithmetic mean of x. Suppose x having frequency distribution as x is equal to x1, x2 up to xn, and f of x is equal to f1, f2 up to fk, fn. तर त्यावेळेला आपल्याला काय डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे आपल्याला ह्या टाईपमध्ये दिलेले. ओके. हा जो पार्ट आहे तो रिमेनिंग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. कुणाला काही प्रॉब्लेम आलेले असतील तर मला उद्या किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये आता सांगून टाका. ओके. ठीक आहे.